रामराम विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकवर हा व्हिडिओ असणार. विद्यार्थी मित्रांनो, शाळेतच असा व्हिडिओ तुम्ही या पहिले जे ते कधी आपल्या चॅनलवर किंवा कुठेही पाहिला असेल. ओके, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुम्हाला एक चांगली योग्य कॉलेज घेतली पाहिजे की योग्य ब्रांच घेतली पाहिजे. कारण की मोस्ट ऑफ द स्टुडंटला जे ते कन्फ्युजन असतं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना की दादा आमच्यासाठी ही ब्रांच परफेक्ट राहील की नाही, याच्यामध्ये फ्युचर स्कोप आहे की नाही. ओके, तर हे सर्व डाऊट्स मी तुमचे आणि तुमच्या पालकांचे क्लिअर करणार आहे. ओके, जर पालक वर्ग जर हा व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर डायरेक्टली आता मुद्द्यावर येऊ की एक चांगली कॉलेज पाहिजे की एक चांगली ब्रांच. हे बघा, मी तुम्हाला सगळ्यात आधी काही फायदे सांगतो, काही तोटे सांगतो. ओके, जर तुम्ही एक कॉलेज घेत असाल चांगली तर त्यामध्ये जे तुम्हाला नक्कीच एक कॅम्पस वगैरे चांगला भेटेल. ओके, त्यानंतर तुमची फॅकल्टी चांगली भेटेल. ती कॉलेज रिनाउन असेल तर त्यामध्ये प्लेसमेंट जास्त ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला बघायला भेटतील. ओके, प्लेसमेंटसाठी आणि एन्व्हायरमेंट असं क्रिएट केलं जाईल की तुम्ही जे ते योग्य पद्धतीने तिथे अभ्यास करू शकाल. ओके, आणि जर तुम्ही एक योग्य ब्रांच घेत असाल विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुमचं जे ते योग्य ब्रांचमध्ये ते इंटरेस्ट असेल. ओके, त्यामुळे तुम्ही ती ब्रांच निवडली आहे, तुमची आवड त्याच्यामध्ये असल्यामुळे जरी फॅकल्टी एवढी चांगली नसेल तरी तुम्ही जे ते स्वतःहून पण त्यामध्ये स्टडी कराल. आणि आता असं काही उरलंच नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, की कॉलेज नाही तर आपण काहीच नाही करू शकत. ओके, भरपूरशा गोष्टी होऊ शकता. इनफॅक्ट मी सुद्धा जे ते किंवा माझ्या कलिग्सनी किंवा आजकालचे मुलं जे ते भरपूरशे ऑनलाईनच स्टडी करता. ओके, तर तुमच्याकडे युट्यूब आहे, त्याच्यानंतर जे ते सोशल मीडिया आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टेलिग्राम्सवर पण भरपूरशे नोट्स वगैरे भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं झंझट घ्यायची अजिबात गरज नाही. ओके, मोठे मोठे ऍप्लिकेशन्स पण आहे, फिजिक्सवाला असेल, वेदांतू असेल. ओके, त्यासारखे म्हणजे आणखी भारी भारी जे ते कोर्सेस वगैरे तुम्हाला अवेलेबल असतात कॉलेजला. जर कोडिंगचं असेल तर मग नक्कीच आपला कॉलेज सारखं प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटून जाईल. ओके, यासारखं भरपूरशे हे फक्त प्रमोशनसाठी मी बोलत आहे. ओके, जेन्युइनली ते ऍप्लिकेशन खूप जास्त चांगले आणि ते मधून तुम्हाला खूप जास्त काही शिकायला भेटतं. ओके, आणि जर काही अडलंच तर मग नक्कीच एक कन्सेप्ट असेल त्याची नाव टाकायचं युट्यूबला आणि लाखो व्हिडिओज तुमच्या समोर येऊन जातील. ज्या पण व्हिडिओमधून तुमची कन्सेप्ट क्लिअर होते तो बघायचा, नोट डाऊन करायचा आणि तुमचे जे ते कन्सेप्ट वगैरे तिकडेच क्लिअर होऊन जाता. तर मग स्टडीचा हा पार्ट तुम्ही जे ते कॉलेजवर पूर्णपणे डिपेंड असाल तर मग तो इथे जे ते नाहीसा होतो. ओके, त्यानंतर जर आपण विचार केला की दादा आम्हाला जे ते प्लेसमेंटचं काय, जर कॉलेजमध्ये आमच्या प्लेसमेंटच येणार नाही, कितीही चांगली ब्रांच घेऊन आम्ही करणार काय, तर विद्यार्थी मित्रांनो सांगताना तुम्हाला म्हणजे थोडासा धक्का बसेल की प्लेसमेंटची जी आयटी सेक्टरमध्ये असेल किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये असेल थोडीशी आता तंगी चालू आहे. ओके, म्हणजे जे पण आहे ते प्लेसमेंट वगैरे जास्त मुलांना भेटत नाहीये किंवा जे ते कंपनीज जास्त घेत नाही. ओके, उलट जे पण आहे त्यांना ले ऑफ्स करताय. पण असं आहे की फ्युचरमध्ये पण हीच कंडिशन राहील आणि जॉब्स भेटणारच नाही. तर अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांमध्ये स्किल्स आहे, योग्य पद्धतीने त्यांचं टॅलेंट आहे आणि त्यांचं जे ते सगळं काही ठीक आहे तर नक्कीच त्यांना प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज अजून पण आहे. ओके, अजूनही मुलं लाखोचे करोडोंचे पॅकेज काढताच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो अशी काही परिस्थिती आहे की पहिल्यापेक्षा थोडीशी प्लेसमेंट कमी तर नक्कीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की एआय पण थोडाफार जे ते जॉब वगैरे रिप्लेस करतोय. जो कोड आधी लिहायला एक माणूस जे ते 1 तास लावायचा, 2 तास लावायचा किंवा जे एक पूर्ण दिवस लावून घ्यायचा, तेच आता जर चॅट जीपीटीला कोणतं पण ऍप्लिकेशन तुम्ही दिलं ना किंवा लाईक आय वॉन्ट ऍप्लिकेशन इंस्टाग्राम कोड. ओके, तर असं फक्त तुम्ही टाका तर ते जवळपास जे ते त्याच्या डेमोसाठी तुम्हाला कोड परफेक्टली देऊन दिलं. ओके, आणि जे छोटे मोठे ऍप्लिकेशन असतात जसं की तुम्ही स्नेकचा गेम खेळला असेल, स्नेक अँड रायडर असेल किंवा मग त्याच्यानंतर जे ते आपला बाईकचा छोटा मोठा गेम असेल किंवा X0 असेल, अशी गेम खेळताना विद्यार्थी मित्रांनो ते तर आता काही सेकंदाचंच एआय तुम्हाला जनरेट करून दिलं. ओके, म्हणून जे पण कोडरसाठी याच्यावर हे करायची की आम्ही जे ते तुमचं काम 1 तासात करू शकतो, 2 तासात, आता एआय बोलतो मी ते काम तुझं 10 सेकंदात करतो. तर अशी इम्प्रूव्हमेंट होणार विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर मग तुम्हाला आता डायरेक्ट आपण कन्क्ल्युजनवर येऊ की एक योग्य कॉलेज पाहिजे की योग्य ब्रांच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नीट विचार केला ना तर अजूनही मी तरी सजेस्ट करेल की तुम्ही एक चांगली ब्रांचच निवडायला पाहिजे. ओके, जर एक चांगली कॉलेज निवडत असाल डेफिनेटली त्याचे फायदे तर भरपूर सारे, पण एक ब्रांच जर निवडत असाल ना तर डेफिनेटली तुम्ही तिथे अभ्यास पण नीट होऊ शकतो तुमचा. ओके, आउट ऑफ कॅम्पस सुद्धा आता तुम्ही प्लेसमेंट क्रॅक करू शकता, जसं की आमची कंडिशन होऊन गेली. ओके, कॉलेजेसमध्ये जास्त काही प्लेसमेंटसाठी कंपनीज येत नाही, इनफॅक्ट येतच नाही, कम्प्युटरसाठी तरी आलीच नाही यावर्षी. ओके, तर मग असं काही होतं विद्यार्थी मित्रांनो. तर जे पण आहे ते ऑफ कॅम्पस हायरिंग चालते सगळ्या कंपनींची. तर ऑफ कॅम्पससाठी तुम्ही हे करा, तुमचं थोडंफार ठीकठाक जरी कॉलेज असेल Tier 2चं तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही जा. आणि असं जास्त माइंडमध्ये घेऊ नका की मी Tier 1च्या कॉलेजमध्ये नाही माझी प्लेसमेंट होईल, कारण Tier 3च्या पण मुलांनी करोडोंचे पॅकेज काढले आणि Tier 1च्या पण मुलांनी करोडोंचे पॅकेज काढले. ते टोटल डिपेंड करतं की तुम्ही कशा प्रकारे 4 वर्षात तुमच्या स्वतःच्या स्किल्स अपस्किल करता. ओके, आणि जरी तुम्ही COEP मध्ये गेला जरी तुम्ही COEP मध्ये गेला आणि त्याच्यामध्ये जर तुमचे स्किल्स नसेल तर नक्कीच कोणतीच कंपनी तुम्हाला उभं करणार नाही. ही पण गोष्ट तितकीच खरी. ओके, फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ऍटलीस्ट जे तुम्ही ब्रांच स्पेसिफिक जर तुम्हाला CS किंवा IT हवं असेल. ओके, आणि एक कॉलेजमध्ये तुम्हाला CS भेटते पण त्याच्याहून एक बेटर कॉलेज आहे, बेटर प्लेसमेंट सगळं काही बेटर, पण त्याच्यामध्ये तुम्हाला IT भेटते, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल अशा कंडिशनमध्ये तुम्ही जे त्या IT मध्ये स्विच होऊ शकता. ओके, IT ब्रांच घेऊन चांगली कॉलेज पण तुम्हाला भेटते आणि सॉफ्टवेअर रिलेटेड तुम्हाला
हे पण भेटते, ब्रांच पण भेटते. ओके, चांगली कॉलेज प्लस चांगली ब्रांच, हे दोघी जर असेल तर अतिउत्तम. अशा प्रकारे विचार करा विद्यार्थी मित्रांनो की थोडंफार जर ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाइज होत असेल तर मग सीएसच्या जागेवर आयटी, बस याच्याहून खाली नको. AIDHच्या जागेवर AIML भेटत असेल तरीही चालतंय. ओके, आणि मग तुमचं जर जास्तच हे होत असेल की तुम्हाला कम्प्युटर हवं आणि तुम्ही डायरेक्टली मेकॅनिकलसाठी वेगळी कॉलेज घेताय किंवा सिव्हिलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी जर वेगळी कॉलेज घेताय तर ती अतिशय चुकीची पद्धत राहील, माझं तरी असं मत आहे. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टच नाही. कितीही चांगली कॉलेज भेटली तुम्हाला प्लेसमेंट तर तशी भेटणार नाही जर तुम्ही नीट अभ्यास नाही केला तर. आणि जर तुमची पूर्णपणे तयारी असेल की दादा मला फक्त एक चांगली कॉलेजच हवी आहे, मी जे पण मला ब्रांच भेटेल त्यासोबत मी खुश आहे आणि मी 4 वर्षात जे ते सक्सेस करूनच दाखवेल त्यामध्ये, मग असा जर सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये 101% असेल तर मात्र मग तुम्ही त्याचा विचार करू शकता चांगली कॉलेजचा. किंवा मग डायरेक्टली मी तर प्रेफरन्स देईल तुम्हाला की योग्य ब्रांच तुम्ही वरती ठेवली पाहिजे आणि त्याचे कारण मी तुम्हाला सांगितलंय. बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काउन्सिलिंग घ्यायची असेल तर नक्की एनरोल करा. कॉलेजची लिस्ट वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.